जगातील 7 वंडर्स पैकी एक असलेला ताजमहाल आज हळूहळू पिवळसर होत चालला आहे. आपण घराच्या बाहेर निघालो की धूळ आपल्या मागे अगदी सावलीप्रमाणे फिरत असते. पण प्रश्न आहे की भारताचा AQI लेवल एवढा वाढला कसा? धूळ नेमकी येते कुठून? जेव्हा हवा, पाणी आणि जमिनीत हानिकारक तत्व मिक्स होतात आणि ते माणसांना इफेक्ट करतात, त्यालाच प्रदूषण असे म्हणतात. सर्वात वाईट गोष्ट ही आहे की भारतात आपल्याला ह्या तिन्ही प्रकारचे प्रदूषण बघायला मिळतात. आपण धुळीला एवढं नॉर्मलाइज केलं आहे की आपल्याला वाटतं धूळ आहे, धुतली की साफ होते. पण याच धुळीमुळे आपल्याला श्वसनाचे आजार, अस्थमा, ॲलर्जी, डोळ्यांमध्ये जळजळ आणि त्वचेचे प्रॉब्लेम, इतके सगळे प्रॉब्लेम आपल्याला धुळीमुळे फेस करावे लागतात. पण खऱ्या प्रॉब्लेमवर तर कोणी लक्षच देत नाहीये. ते म्हणजे हवेत उडणारे छोटे छोटे PM पार्टिकल्स. हे मेनली 3 ग्रुपमध्ये डिवाइड असतात त्यांच्या साईज प्रमाणे. पहिली कॅटेगरी आहे ती म्हणजे PM10 पार्टिकल्स. यामध्ये असतात डस्ट पार्टिकल आणि फुलांमधून येणारे पोलेन. दुसरी कॅटेगरी आहे PM2.5 कॅटेगरी. यामध्ये वाहनातून निघणाऱ्या धुळीमुळे आणि कारखान्यातून निघणाऱ्या धुळीमुळे हे पार्टिकल्स तयार होतात. तिसरी कॅटेगरी आहे PM0.1 पार्टिकल्स. हे पार्टिकल सर्वात जास्त ह्युमन बॉडीला एफेक्ट करत असतात. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा हे आपल्या लंग्सच्या थ्रू ब्लड स्ट्रीम मध्ये जाऊन हे ह्युमन बॉडीला एफेक्ट करतात. PM पार्टिकल जेवढा छोटा तेवढा जास्तच तो ह्युमन बॉडीला एफेक्ट करतो. एअर पोल्युशन हे फक्त आता दिल्ली आणि मुंबई सारख्या शहरापर्यंत नाही, तर पूर्ण इंडियाचाच प्रॉब्लेम बनला आहे. भारतामध्ये काही शहरांचा AQI लेवल हा आपल्याला 400च्या वरही गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. AQI लेवल म्हणजेच की एअर क्वालिटी इंडेक्स. AQI लेवल हा जर 0 ते 50 पर्यंत असेल तर तो चांगला मानला जातो आणि AQI लेवल जर 100 ते 200 पर्यंत असेल तर तो मीडियम रेंज मध्ये आहे आणि AQI लेवल जर 300 ते 400 पर्यंत असेल तर तो खूप हानिकारक मानला जातो. त्या ठिकाणची हवा खूप हानिकारक आहे. पण प्रश्न हा आहे की धूळ नेमकी येते कुठून? भारतामध्ये धूळ येण्यामागे मेनली 3 रिझन आहेत. पहिले रिझन आहे ते म्हणजे जिओग्राफी. राजस्थानमध्ये असलेले थार डेझर्ट. थार डेझर्ट मधून येणारी धूळ ही इंडियाच्या नॉर्थ साइड पर्यंत येऊन पोहोचते. इंडियाच्या सेंट्रल भागामध्ये कमी पाऊस पडत असल्या कारणामुळे तिकडची माती कोरडी पडून धूळ सहज उडते. वाढतं पॉप्युलेशन देखील तेवढंच कारणीभूत आहे एअर पोल्युशन मागे. पॉप्युलेशन वाढली की वाहनांची संख्या वाढते आणि वाहनांची संख्या वाढली की त्या वाहनांमधून निघणाऱ्या धुळीमुळे एअर पोल्युशन वाढतं. दुसरं रिझन आहे ते म्हणजे क्लायमेट. जर तुम्हाला भारताचे सौंदर्य बघायचे आहे तर तुम्ही पावसाळ्यात महाराष्ट्र, केरळ किंवा कर्नाटक मध्ये फिरायला जावा. तेव्हा तुम्हाला कळेल की आपल्या इकडे पण क्लीन वातावरण होऊ शकतं. आपल्याकडे 7500 किलोमीटर इतकी लांब कोस्टलाईन आहे, पण हे क्लीन वातावरण, साफ हवा फक्त आपल्याला पावसाळ्यातच बघायला मिळते. कारण पाऊस हे नॅचरल एअर क्लिनिंगचं काम करत असतं. त्यामुळे मोस्ट ऑफ द इंडियामध्ये वर्षातील फक्त 4 महिनेच आपल्याला डस्ट फ्री वातावरण बघायला मिळतं. थर्ड रिझन आहे ते म्हणजे ह्युमन ऍक्टिव्हिटी. भारतात होणारे डस्ट पोल्युशन मागे 42% हे आपल्या निष्काळजीपणेमुळे होणारे डस्ट पोल्युशन आहे. भारत हा डेव्हलपिंग देश आहे. कुठे मेट्रोचं काम चालू आहे, कुठे रस्त्याचं काम चालू आहे, तर कुठे फ्लायओव्हरचं काम चालू आहे. सगळीकडे नुसते कामच काम चालू आहे. आणि ह्याच कन्स्ट्रक्शनच्या कामामुळे उडणाऱ्या धुळीमुळे पुणे आणि मुंबई सारख्या शहरांमध्ये एअर पोल्युशन हे जास्त वाढतं. पुणेकरांच्या फुफ्फुसात विषारी धूळ. पुण्याच्या हवेत तासाला 6 टन सिमेंट. सिमेंटचे प्लांट की विषारी वायूचे कारखाने. पण यावर सोल्युशन काय? आपण डस्ट पोल्युशन कसं कमी करू शकतो? डस्ट पोल्युशन कमी करण्यासाठी आपण जास्तीत जास्त पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर केला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, जर एका बसमध्ये 30 लोक ट्रॅव्हल करत असतील तर डस्ट पोल्युशन हे कमी होऊ शकतं. पण तेच 30 लोक जेव्हा स्वतःच्या प्रायव्हेट व्हेकलनी ट्रॅव्हल करतात तेव्हा त्या 30 गाड्यांमधून निघणाऱ्या धुळीमुळे एअर पोल्युशन हे जास्त होतं. ज्या ठिकाणी कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहे त्या ठिकाणाला पूर्ण पत्र्याने कव्हर करून, उघड्यावर सिमेंट न ठेवून, ज्या रोडवर खड्डे आहेत त्या खड्ड्यांना रिपेअर करून आपण एअर पोल्युशन हे कमी करू शकतो. आपल्याकडून जेवढे जास्त होईल तेवढे जास्तीत जास्त झाडं आपण लावले पाहिजे. झाड हे नॅचरल एअर क्लिनिंगचं काम करत असतं. झाडांचे पानं हे धुळीला पकडून ठेवतात. त्यामुळे आपल्याकडून जेवढे जास्त होईल तेवढे जास्त आपण झाडं लावले पाहिजे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रथम. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हॉइस ऑफ प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.